नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन NTS राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 10वी भूगोल सर्व स्पर्धा परीक्षा इयत्ता 10वी अभ्यासक्रम प्रकरण 2 स्थान विस्तार भाग 5वा. प्रश्न योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. स्तंभ अ. ए. भारताचे स्थान. बी. ब्राझीलचे स्थान. सी. भारत. डी. ब्राझील. स्तंभ ब. 1. कर्कवृत्त. 2. मकरवृत्त. 3. आशिया खंडाच्या दक्षिण भागात. 4. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात. विद्यार्थी मित्रो, प्रथम आपण ए. भारताचे स्थान ही जोडी पाहूया. आपण जर जगाच्या पाठीवर भारताचं स्थान पाहिलं तर आपला जो भारत देश आहे हा आपला भारत देश आशिया खंडामध्ये आहे आणि या आशिया खंडाच्या दक्षिणेला असणारा हा आपला भारत देश आहे. या ठिकाणी हा जो आहे हा भारत देश आहे. म्हणजेच भारताचे स्थान हे आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये आहे. म्हणजेच आपली जोडी असेल A3. आता A3 ही जोडी पर्यायामध्ये कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपण पाहू. या ठिकाणी जर पाहिलं तर पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी A3 ही जोडी आहे. ए. भारताचे स्थान. 3. आशिया खंडाच्या दक्षिण भागात. पहिली जोडी आपण शोधली होती ती म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये A3. आता आपण दुसरी जोडी पाहूया. बी. ब्राझीलचे स्थान. आपल्याला माहिती आहे की ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये असणारा देश आहे. हा जो दाखवलेला आहे हा दक्षिण अमेरिका खंड आहे आणि ह्या दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा ब्राझील देश आहे. आणि जर आपण एकूण ब्राझीलचं जर स्थान पाहिलं तर हे स्थान या दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. म्हणजेच आपली जोडी होईल बी. ब्राझीलचे स्थान. 4. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात. म्हणजेच जोडी आहे B4. ही B4 जोडी आहे. ही जोडी आपण कुठे आहे ते पाहूया. तर पर्याय पहिला आहे याच्यामध्ये ही जोडी आहे B4. विद्यार्थी मित्रो, आपल्याला 2 जोड्या पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळालेल्या आहेत. A3 आणि B4. आता आपण तिसरी जोडी पाहूया. सी. भारत आणि पर्याय शिल्लक आहेत कर्कवृत्त आणि मकरवृत्त. आपल्याला माहीत आहे की भारताच्या मध्यातून हे कर्कवृत्त गेलेलं आहे. या ठिकाणी आपण दाखवूया. हे कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजेच जोडी झाली सी. भारत. 1 कर्कवृत्त C1. मग हा C1 जो पर्याय आहे किंवा जोडी आहे ही 1 नंबर पर्यायामध्ये आहे. आता शेवटची जोडी राहिलेली आहे ती म्हणजे डी. ब्राझील आणि पर्यायसुद्धा एकच शिल्लक आहे मकरवृत्त. आपल्याला माहीत आहे की या ब्राझील देशाच्या दक्षिण भागातून या ठिकाणी हे जे आहे हे मकरवृत्त गेलेलं आहे. म्हणजेच आपल्याला शेवटची जोडी मिळते डी. ब्राझील. 2 मकरवृत्त म्हणजेच D2 आणि या ठिकाणी आपल्याला D2 ही जोडी पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळते. पूर्वी आपल्याला या तिन्ही जोड्या मिळालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रो, आता आपण प्रत्यक्ष उत्तर पाहू. ए. भारताचे स्थान. 3. आशिया खंडाच्या दक्षिण भागात. बी. ब्राझीलचे स्थान. 4. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात. सी.
भारत 1 कर्कवृत्त, डी ब्राझील 2 मकरवृत्त अशा चारही जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि या चारही जोड्या पर्याय क्रमांक 1 मध्ये आहेत. म्हणून आपण OMR शीटमध्ये त्याची नोंद घेऊ. पर्याय क्रमांक 1 हा योग्य असल्यामुळे आपण 1 नंबरचा गोल आहे तो रंगवू किंवा डार्क करू. अभ्यासक्रमावरील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.